तर ठाकरे गटातून गळती वाढल्यावर ठाकरे पिता पुत्रांनी वेगळीच खेळी सुरू केली आहे। कोणती आहे ही खेळी पाहूयात। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदार घेतले, आमदार सुद्धा घेतलेला आहे। त्यावर शिंदेंचं हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन फडणवीस आहे असा सूर ठाकरे गेल्या काही दिवसांपासून आळवतायत। ठाकरे गट फोडण्याचं काम अमित शहांच्या सांगण्यावरून सुरू आहे, जेणेकरून फडणवीस महाराष्ट्रात गुंतून राहावेत आणि त्यामुळे पंतप्रधान पदासाठी शहांना त्यांचं आव्हान निर्माण होऊ नये असा ठाकरेंचा दावा आहे। आता ठाकरेंचा दावा खराही असू शकतो किंवा नसूही शकतो, मात्र महत्त्वाचा मुद्दा हा की ज्या फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी ठाकरेंनी 2019 मध्ये महाविकास आघाडीचा घाट घातला, त्याच फडणवीसांचं कौतुक करण्याची आणि त्यांची पाठराखण करण्याची वेळ ही ठाकरेंवर आली आहे। यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंना सतत गद्दार म्हणूनही जनतेवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून ते सिद्ध झाले। म्हणून मग आता फडणवीसांची पाठराखण करून तरी काही फायदा होतोय का, हे ठाकरे चाचपून पाहत असावेत। पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कोण कोण तुम्हाला माहिती आहे? त्यांनी इकडे त्या शहासेनेच्या प्रमुखाला गद्दाराला सुपारी दिलेली। ही शहासेना आहे, दुसरी आहे मिंदे सेना, एसएनसी गट। त्याला सुपारी दिली की याला गुंतविले, नाहीतर तुम्ही मला सांगा की जर का खासदार फुटतायत आणि फोडायचे तर आपण आपल्या पक्षात, म्हणजे आपण नाही म्हणतोय, एकूण जनरल सांगतोय की आपण स्वतःच्या पक्षात घेणार तर बंधेच्या पक्षात पाठवणार। हिशोब सरळ आहे, स्वतःच्या पक्षात घेणार, कारण स्वतःचे खासदार वाढले पाहिजे। काल पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जर एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर त्यांचे पंख छाटण्याचं काम चालू आहे। तसं आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरीजींचे पंख छाटले नाहीत का? शिवराज सिंग चौहान खूप चांगले मुख्यमंत्री होते, वरच्या कॅबिनेटमध्ये घेऊन शांत केलंच ना त्यांना। तसंच आत्ता जी काही चर्चा आमच्या कानावर तर येते, ही तुमच्या कानावर पण येत असेल। 29चे जे पंतप्रधान पदाचे चेहरे असतील त्याच्यात फडणवीस साहेबांचा चेहरा आहेच भाजपकडून। काही देशभरात आहे वगैरे हे आम्हाला माहित नाही, पण भाजपकडून चर्चा तर आहे। मग त्यांचं ऑपरेशन कसं करायचं तर हे सगळं चालू आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे हे दावे खोडून काढत त्यांच्यावरच बोचरी टीका केली आहे आणि 2019ची आठवण करून दिली आहे। पाहूयात। त्यांची भाषा काय होती? एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, अशा प्रकारची भाषा बोलणारे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देवेंद्रजींवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणे, एवढ्या पातळीवर जाणारे अशा प्रकारचं एकदम त्यांना पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे। हे मगरमच्छ के आंसू आहेत। देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना कळतंय सगळं। तर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय बोचऱ्या पद्धतीने टीका केली आहे। ठाकरेंनी आता लग्नांमध्ये फोटोग्राफीची कामं घ्यावीत असा टोमणा राणेंनी लगावलाय। उद्धव ठाकरेंनी आता राजकारण सोडावं, तसं पण आता लग्न समारंभ आणि खूप होतात। आम्हा लोकांना कॅमेरावाले लागतात, करावं, ते चांगली गोष्ट आहे। काय आज तर लग्नाची ऑर्डर बिल्डर मी 2-3 आणून देतो ना त्यांना, काळजी घेऊन करा। बाळासाहेबांचा मुलगा आहे शेवटी। अरे गट आहे बाबा, तू पण कुठे पक्ष म्हणजे बलाढ्य पक्ष, त्याला लोक लागतात जिल्हा। ते जसं उद्या बोलतो ना, ते बचत गटापेक्षा पण छोटा काय विषय ते राहिलेला आहे। ते ज्या देवेंद्र फडणवीसजींनी तुझ्या सख्या भावापेक्षा तुला 14 ते 19 मध्ये सांभाळलं, त्या देवेंद्रजींना तू 19 मध्ये मुख्यमंत्री बनायला दिलं नाही आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतो। नाला नीच माणूस आहे, नीच नीच। त्या नीचचं दुसरं उदाहरण डिक्शनरीमध्ये बघितलं ना, नीच इक्वल टू उद्धव ठाकरे। 19ला अगर तू माती खाल्ली नसतीस, मुल्ला मौलव्यांच्या समोर झोपला नसतास, झालं नसतं आजच्या हे सगळ्या गोष्टी। आणि आता पाप भोगा, स्वतःच्या धर्माच्या विरोधात गेल्यानंतर, देवी देवतांच्या विरोधात गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा वाईट असंच होणार ना। तर आता उद्धव ठाकरे यांनी विषय काढलाच आहे, तर मोदींच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा होणारच। त्यांच्या पक्षात मात्र भाजपला एक चेहरा हा निवडावाच लागणार आहे। तो चेहरा कोण असेल हे आता सांगणं निव्वळ अशक्य आहे, मात्र त्यासाठी पर्याय कुठले असतील त्यावर एक नजर टाकूयात।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पर्याय असू शकतात. त्यानंतर भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन यांचंही नाव चर्चेमध्ये येऊ शकतं. ही भाजपाची दुसरी फळी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही नावं पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये येऊ शकतात. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचंही नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर शर्यतीमध्ये येऊ शकतं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांची ही नावं चर्चेत आहेत. तर ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन फडणवीस सुरू आहे. या ठाकरेंच्या दाव्यावर पत्रकार प्रवीण पुरोव यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेमध्ये अगदीच काय गैर आहे असं म्हणता येणार नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे जे आमदार फुटले ते सगळे एकनाथ शिंदेला जाऊन मिळाले. सत्ता असलेल्या आणि सर्वाधिक अधिकार असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे ते का गेले नाही असा सवाल उद्धव ठाकरे हे विचारत आहेत. याच्या पाठीमागचे गोम सांगताना त्यांनी अमित शहा यांना पुढे केले. अमित शहा यांना पंतप्रधानपदी बसायचंय आणि म्हणून पंतप्रधान पदाचा कोणीही व्यक्ती दिल्लीमध्ये नको यासाठी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातच ठेवलं पाहिजे या हेतूने त्यांनी एकनाथ शिंदेचा हात धरला आणि शिवसेनेमध्ये फोडाफोडी सुरू केली. यामागे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ पदावर न्यायचं आणि देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटायचे असा एक पण अमित शहा यांचा दिसून येतोय अशी ही टीका आहे. यात अगदीच काही गैर आहे असं वाटत नाही किंवा उद्धव ठाकरे हे जे म्हणतात ते अगदीच चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. याचं कारण गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील राजकारणाने घेतलेली जी काही निचत्तम पातळी आहे ती पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यामध्ये जरूर तथ्य आहे. बातमी नाना पटोले यांच्या संदर्भात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान बनावेत अशी माझी मित्र म्हणून इच्छा आहे असं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत. जय महाराष्ट्राच्या द एन्काउंटर विथ रुशाली कदम या विशेष शोमध्ये पटोले यांनी हा गौप्यस्फोट केलाय. जय महाराष्ट्राच्या संपादक रुशाली कदम यांनी पटोलेंना आगामी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत विचारलं. त्यावर उत्तर देताना फडणवीस केंद्रीय अर्थमंत्री होऊ शकतात, त्यांच्यात तेवढी क्षमता आहे आणि भविष्यात ते देशाचे पंतप्रधान सुद्धा बनतील. त्यांनी त्या पदावर जावं ही माझी मित्र म्हणून इच्छा आहे असं पटोले यांनी म्हटलेलं आहे. पाहूयात. हवा चाललेली आता सध्या त्या हवेमध्ये महाराष्ट्राच्या एका व्यक्तीला अर्थमंत्री पद मिळेल. अर्थमंत्री केंद्रातलं फार महत्त्वाचं असतं. कारण मी दिल्लीत राहिलो, त्याचा महसूल अर्थमंत्री खूप मोठा त्याचा स्कोप असतो. कारण की जी काही केंद्रीय मंत्रिमंडळातली जी मोठी यादी जे महत्त्वपूर्ण जे मंत्रिमंडळ असतं त्या गृहमंत्री, अर्थमंत्री आणि रक्षामंत्री ही महत्त्वाची खाती असतात. आणि या खात्यामध्ये महाराष्ट्राला हे कॅटेगरी म्हणजे अर्थमंत्रीपद मिळेल आणि सगळ्यांचं लक्ष माझ्या मित्राकडे आहे, देवेंद्र फडणवीसांकडेच. परवा ठाकरे साहेबांनी सांगितलं. पण ठाकरे तर म्हणतात का पंतप्रधान व्हा म्हणून. नाही, आता एवढ्या लवकर तर होणार नाही. ठाकरे साहेबांचं स्वप्न मोठं आहे पण ते बघा मित्र विदर्भाचे तुमच्या नाही मला विदर्भवीर तुमचे नाही मला स्वप्न मुंबईकर बघतायत. मला तेच म्हणायचं आहे, माझे मित्र प्रधानमंत्री झाले तर मला आवडेलच. पण मोदीजींचं थोडंसं 27 पर्यंत, कारण एकदा तिकडे दिल्लीत गेले मित्र तर खुर्ची लवकर सरकवतील. जसं एकनाथ शिंदेची खुर्ची लवकर सरकवली आणि ते मुख्यमंत्री झालेत तशासारखं तिकडे गेल्यानंतर बाजूचीच खुर्ची कशी बाजूला करायची तेवढ्यात एक्सपर्ट माझे मित्र आहेत. तर ते मला असं वाटतं की दिल्लीला गेलेत तर प्रधानमंत्री बनून गेलेत तर मग तर आनंदच आनंद आहे. मग खुर्ची कोणाची सरकवायची गरज नाही. पण खुर्ची सरकेल किंवा काहीतरी गडबड होईल म्हणूनच इथं सुरू आहेत का काही लोकांना बळ देणार असे तुमचेच मित्रपक्षीय म्हणतात. असं आहे की ते बळ देतात की पंख काटायला निघालेत काही मला काही कळायला नाही. पण माझ्या शुभेच्छा माझ्या मित्राबरोबर आहेत, ते प्रधानमंत्री व्हावे.
असं वाटतं तुम्हाला? महाराष्ट्राचा माणूस प्रधानमंत्री व्हावा आणि तोही माझा मित्र देवेंद्र फडणवीस व्हावा अशी माझी अपेक्षा.